नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आज आपण जी घटना बघणार आहोत ती आहे सोलापूरमधली. सोलापूरमधील सोनी म्हेत्रे या विवाहित तरुणीची ही केस. सोनी म्हेत्रे आणि बापू आरगोळ हे एकाच कॉलनीत समोरासमोर राहत होते. समोरासमोर राहत असल्यामुळे त्यांचं नेहमीच भेटणं, बोलणं, समोरासमोर येणं हे चालतच राहायचं. कालांतराने सोनीचे आणि बापूचे प्रेमसंबंध जुळले. सोनी तशी वयाने बरीच लहान होती. बापू आरगोळ याने सोनीच्या घरच्यांकडे लग्नासाठी मागणी घातली. घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. का? कारण बापू हा तसा उनाड मुलगा होता. उनाडपणा करणे, दिवसभर हिंडत फिरत राहणे, दारू पिणे, हाणामाऱ्या करणे या गोष्टी हा बापू आरगोळ करत असल्यामुळे अर्थात सोनीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिला. कारण तो मुलगा सोनीसाठी योग्य नव्हता. अर्थात कोणीही आईवडील आपली मुलगी अशा उनाडपणा करणाऱ्या, दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीला देणार नाही. कारण तो शेजारीच होता, समोरच राहत होता. त्यामुळे सोनीच्या घरच्यांना बापूबद्दल सर्व काही माहिती होतच. त्यांनी लग्नास नकार दिला. काही दिवस बापू आरगोळने पाठपुरावा केला, पण घरच्यांचं म्हणणं फिक्स होतं. मग त्यांनी सोनीचा विवाह गणेश रामपुरे नावाच्या व्यक्तीशी 2025 मध्ये लावून दिला. सोनीने पण लग्न केलं. तिने सुद्धा घरच्यांचं ऐकलं आणि मग ती आपल्या नवऱ्यासोबत नांदायला गेली. इकडे बापू आरगोळ हा मनात राग धरून बसलेला होता की मी इतकं त्यांना समजावलं, पण त्यांनी सोनीचा विवाह हा दुसऱ्या एका व्यक्तीशी लावून दिला. त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात राग भरलेला होता. तो ह्या त्या कारणावरनं मग सोनीच्या घरच्यांशी वाद काढायचा, भांडणं काढायचा, त्यांना त्रास द्यायचा. एका अर्थाने हे सर्व सुरू होतं. त्यानंतर सोनी गर्भवती राहिली आणि 3-4 महिन्यांपूर्वी ती आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आली. तिला 9वा महिना सुरू झालेला होता. बापू आरगोळ हा समोरच राहत होता. 9वा महिना सुरू झाल्यानंतर एके दिवशी, म्हणजे अगदी 2-3 दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे, बापू आरगोळने घराच्या बाहेर मोठा साऊंड सिस्टम लावला आणि त्यावरती जोरजोरात गाणे लावून गल्लीतलेच लहान मुलं जमा करून त्यांच्यासोबत नाचायला लागला. याचा अर्थ 1 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा बापू आरगोळमध्ये कुठलीही सुधारणा झालेली नव्हती. तो आधी जसा होता आताही तो तसाच होता. लहान मुलांना जमवलं आणि त्यांच्यासोबत नाचायला लागला. हळूहळू त्याने साऊंड सिस्टमचा आवाज प्रचंड वाढवला. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सुद्धा त्याचा प्रचंड त्रास व्हायला लागला. असं म्हणतात, अशी माहिती आहे की इतरांच्या घरातील भांडी सुद्धा थरथरायला लागली होती. इतक्या मोठ्या आवाजात त्याने गाणे लावलेले होते. सोनी 9व्या महिन्याची गर्भवती असल्यामुळे तिला या आवाजाचा त्रास व्हायला लागला. त्रास होत असल्यामुळे तिने आईला सांगितलं की जाऊन त्यांना सांगा. सोनीची आई तिथे गेली. तिने सांगितलं की सोनी 9व्या महिन्याची गर्भवती आहे. इतक्या मोठ्या आवाजात तुम्ही गाणे ऐकू नका, आवाज कमी ठेवा. यावरनं बापू आरगोळने परत वाद उकरून काढला. वाद त्याने सोनीच्या आईला शिवीगाळ करायला सुरुवात केली. शिव्या दिल्या, भांडायला लागला, जोरजोरात ओरडायला लागला. हे सगळं सोनी घरातनं बघत होती. तो आपल्या आईला भांडतोय, शिव्या देतोय हे बघून ती घरातनं बाहेर आली. बाहेर आल्यानंतर तिने त्याला बापूला विनंती केली की तू आवाज कमी कर, मी 9व्या महिन्याची गर्भवती आहे आणि मला या आवाजाचा त्रास होत आहे. हे ऐकताच बापूचं पुन्हा डोकं फिरलं आणि त्याने थेट मारहाण करायला सुरुवात केली. थोड्याशा झटापटीनंतर त्याने सोनीची मान पकडली आणि तिचं डोकं जोरात भिंतीवरती आपटलं. इतक्या जोरात आपटलं की आपटता क्षणी सोनी जमिनीवरती कोसळली. डोक्यातून रक्त व्हायला लागलं आणि ती बेशुद्ध पडली. हे सगळं बघून लगेच तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, पण सोनीचा मृत्यू झालेला होता. इतक्या जोरात त्या विकृत बापू आरगोळने सोनीचं डोकं भिंतीवर आपटलेलं होतं. यात अजून दुःखद असं मित्रांनो की सोनी तर गेलीच, पण तिच्या पोटातील 9 महिन्यांचं बाळ सुद्धा या घटनेमध्ये दगावलं. म्हणजे सोनी आणि तिचं बाळ हे दोघेही या घटनेमध्ये मृत्यू पावले.
अतिशय दुःखद, अतिशय वेदनादायक घटना आहे मित्रांनो. तातडीने बापू आरगोळ हा घरातच लपून बसलेला होता. सोनीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि बापू आरगोळला त्याच्याच घरातून तातडीने अटक करण्यात आली. अटक झाल्यानंतर बापू आरगोळ सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि अर्थातच त्याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल मित्रांनो आपलं काय मत आहे, आपल्या काय भावना आहेत, या नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.